नमस्कार मुंबईकर. हा माझा ओव्हनचा स्टँड आहे. इथे मी ओव्हन ठेवलं आहे, पण ॲक्च्युली मी इथे ओव्हन नाही ठेवू शकत, कारण प्रॉब्लेम असा झालेला आहे की हा फ्रीज आहे, हा जर मी असा उघडला तर तो ओव्हनला टच होतो आहे, बघितलं. आणि तो पूर्ण उघडतसुद्धा नाही आहे फ्रीज. इथे थोडेफार दिसतात तुम्हाला, हे लाईटली टेंट आलेले आहेत फ्रीजला आपटून. आणि इथे मी देवघर बसवलं होतं, तुम्हाला होल दिसत असेल, पण ॲक्च्युली काय झालं आहे, खूप प्रॉब्लेम झालेला आहे. मी इथे ओव्हनसाठी 3 फुटाचा टेबल बनवायला दिला होता, पण प्रॉब्लेम असा झाला आहे की फर्निचरवाला 3 फुटाचे प्राईस कमी घेतो आहे आणि 1.5 फुटाचे प्राईस जास्त घेतो आहे. मग शेवटी मी म्हटलं की असं न करता आपण 3 फुटाचंच टेबल बनवूया. आणि मग शेवटी मी मंदिर हे बघा, ह्या दुसऱ्या बेडरूममध्ये मी मंदिर शिफ्ट केलं आहे, दिसते तुम्हाला. आणि आता ओव्हन मी इथे अगोदर जे रेंटवर राहत होते त्यांनी फळी लावली होती, तर त्या फळीवर मी ओव्हन ठेवणार आहे. म्हणजे पण प्रॉब्लेम असा होणार आहे की सॉकेट एकच आहे. मग जेव्हा मला मशीन लावायची असेल तेव्हा मला ओव्हनचा सॉकेट काढावं लागेल, प्लग काढावा लागेल त्याचा, आणि मग मला इथे वॉशिंग मशीनचा प्लग लावावं लागेल असं मला. पण ठीक आहे, हे ॲडजस्टमेंट मी करू शकते, कारण जागा खूप कमी आहे. हे बघा, किचन खूप छोटा आहे. मी खूप जुगाड करते आहे. हे बघा, हे मी काय केलेलं आहे, जास्तीचं सामान प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधून ठेवलं आहे वरती. हे मी असं कधी करत नाही, ही माझी पहिलीच वेळ आहे असं सगळं करण्याची. आणि हे एक मी स्पूनसाठी लावण्यासाठी हा एक छोटा स्टँड घेतला आहे, कारण हे जी स्पेस आहे स्पून ठेवण्याची खूप कमी आहे. कारण आम्ही जिथे अगोदर राहत होतो तिकडे स्पेस खूप जास्त होती. आणि मग मी काय केलं की आमचं स्वतःचं घर होतं, तिकडचं मी सगळं सामान घेऊन आले. मला वाटलं नव्हतं की ही सिच्युएशन अशी होईल म्हणून. तर खूपच कंजेस्टेड आहे इकडे. मी हे बघा, फक्त एवढेच प्लेस ठेवू शकले. माझे जे जेवणाचे प्लेट्स आहेत काचेचे, ते ठेवण्यासाठी मला जागा नाही आहे. बाउल्स जेव्हा बनवल्यानंतर बाउल्समध्ये मी काढते काचेच्या, आणि मग ते डायनिंग टेबलवर ठेवते, तर त्यासाठी सुद्धा मला जागा नाही आहे. अशी सिच्युएशन झालेली आहे. हे एक मी होल्डर लावलेला आहे नॅपकिनसाठी. हे माझं अगोदर होतं आणि त्याचं स्टिकर गेलेलं होतं, तर फ्लॅट जो स्टिकर येतो तो त्याच्यावर मी त्याला लावलेला आहे. असं काही ना काहीतरी छोटे छोटे मी जुगाड केलेले आहेत, कारण ऑलरेडी माझ्याकडे अगोदरचं काही ना काहीतरी सामान होतं, तर मी त्याच्यामध्येच हे केलेलं आहे. हे मी असं सगळं ठेवलेलं आहे बघा इकडे. आणि इथे कपाडामध्ये एका शेल्फमध्ये एका साईडला मी मिक्सरची काही भांडी ठेवलेली आहेत, तर काही ठिकाणी मी कुकर ठेवला आहे. वरती अजून माझे काही डाएटचे फूड्स आहेत, प्रोटीन आहे, किनोआ आहे, ओट्स आहे, जॅगरी आहे, असं सगळं ठेवलेलं आहे. म्हणजे मला खूप जुगाड करावा लागतो ह्या सगळ्यांसाठी. तर तुमच्याकडून पण मला काही आयडिया मिळाल्या तर बरं पडेल मला, कारण मी आणखीन काहीतरी जागा मोकळी होईल सामान लावण्यासाठी. माझं अजून फर्निचर यायचं आहे, कबर्ड्स मी बनवायला दिले आहेत, तर ते यायचे आहे. ते बघा, हे अजून इथे हॉलमध्ये अजून सामान पडलेलं आहे.
दिसतंय तुम्हाला, हे बघा. हे अजून तसंच पडलेलं आहे लावायचं. बऱ्याच गोष्टी अजून लावायच्या आहेत. फक्त इथे सोफा फक्त लावला गेला आहे, टी व्ही लावला गेलेला आहे. अजून बऱ्याच गोष्टी आहे. ते कर्टेन लावायचं आहे. खूप गोष्टी करायच्या राहिलेत अजून माझ्याकडे. मला अजून वॉल क्लॉक लावायचं आहे. आता मला सांगा, ही टी व्हीवर जागा आहे आणि एक जागा आहे इथे डोअरच्या वरती आणि ही तिसरी एक जागा आहे. तर तुम्ही मला प्लीज सजेस्ट करून सांगा की मी वॉल क्लॉक कुठे लावू, कारण मला तर काही कळत नाही आहे मी वॉल क्लॉक कुठे लावते. कारण टी व्हीच्या वरती लावलं तर चांगलं वाटेल की ते स्लायडिंगच्या वरती चांगलं लावलं तर चांगलं वाटेल, नाही समजत आहे. तर तुम्ही मला प्लीज मदत करा ह्या गोष्टींसाठी. अजून माझं सामान हे बघा, खूप अजून सामान पडलेलं आहे. हे ॲक्च्युली कबडमधलं आहे, तुम्हाला दिसत असेल. कपडे वगैरे आहेत, साड्या आहेत, बिछाणा आहे. अजूनसुद्धा हे इकडे थोडीफार भांडी आहेत, सुटकेस आहेत. असं बरंचसं सामान आहे लावायचं. हे अजून इथे आहे कबड. हे इकडे नाही आहे, ते इकडे ठेवायचं नाही आहे, पण सध्या मी इथे ठेवलेला आहे. हा माझा कपड्यांचा पसारा पडलेला आहे, हे बघा. हे सुटकेस वगैरे इथे नाही ठेवायचे. आता ते कबड येईल तेव्हा मी वरती टाकणार आहे. लोफ्टमध्ये मी वरपर्यंत सिलिंगपर्यंत कबड बनवायला दिले आहेत, 2 कबड. त्याच्यामध्ये सामान तेवढं राहायला हवं, कारण अगोदरच्या घरामध्ये तेवढं होतं. बघूया कसं काय होतं ते. तेव्हा सांगा मला तुम्ही की मी कशा पद्धतीने सामानाची अरेंजमेंट करावी, कसं सामान लावायला हवं, अजून काय काय आयडियाज होऊ शकतात हे मला नक्की सांगा. हे जे ट्यूबलाईट्स आहेत हे प्लेन व्हाईट आहे. तर माझी मुलगी म्हणाली की आपण ट्रिपल कलरमध्ये लावूया ट्यूबलाईट्स, कारण आमचं तिकडे POPमध्ये होतं आणि आमचं स्वतःचं घर पण आहे, तिथे पण ट्रिपल लाईट्स आहेत. तर बघूया आता, ते पण करायचं आहे. घर अजून थोडं म्हणजे घर अजून सजवायचं आहे, फोटो फ्रेम्स लावायचं. बापरे, खूप 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 काम आहे. पण बघूया कसं काय होतं ते. तुमच्या मदतीने नक्कीच हे सगळं शक्य होईल. तेव्हा मला कमेंट नक्की करा आणि सांगा मला की मी हे सामान कसं लावू ते. थँक्यू. टाटा, बाय बाय.